नमस्कार. इलेक्ट्रिकल गुरुकृपा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हा टेबल फॅन आहे. हा प्रॉब्लेम याचा असा आहे की हा सप्लाय दिल्यानंतर लॉक होतो. असा तर फ्री फिरू राहिला हाताने बिना सप्लायचा. जो आपण सप्लाय देतो तेव्हा तो लॉक होतो, कुठंच फिरत नाही. सप्लाय बंद केला का तो हाताने एकदम इझी फिरतो तो. आणि सप्लाय दिल्यानंतर तो लॉक होतो, कुठंच फिरत नाही, एकदम टाईट होतो, जाम होऊन जातो एक प्रकारे तो. याचा प्रॉब्लेम असा आहे की याच्या बुश आणि शॉफ्ट ते लॉक होतं. बुशला प्रॉब्लेम आहे त्याचा, तर आपण त्याच्या आज बुश बदलणार आहोत. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण हे स्टेटर खोलून घेऊया बुशिंग टाकण्यासाठी. चार स्क्रू असतात त्याला, 4 स्क्रू खोलून घ्यायचे. धूळ वगैरे जाऊन, घाण जाऊन तो शॉफ्ट लॉक होतो. बुशिंगवर परिणाम होतात, त्याच्यामध्ये बुश लॉक होऊन जातं. त्याच्यात कधी कधी घाण जास्त गेल्यामुळं बुश गाळा पडतो आणि त्याच्यात गॅप तयार झाल्यामुळं काय होतं का ते लॉक होतं सप्लाय दिल्यानंतर. त्याला बॅलन्स राहत नाही, थोडक्यात सांगायचं बॅलन्स जात त्याचा. तर आपण त्याच्या बुश चेंज करून तो एकदम क्लिअर चालू होऊन जाईल. हे 4 स्क्रू असतात, 4 स्क्रू जे खोलून घेतलेले आपण. हे बघा, याच्यामध्ये असा एवढा प्ले पूर्ण बुशिंग गेलेली त्याच्यामुळे काय होतं, सप्लाय दिल्यामुळे तो काय तो लॉक होत होतो, त्याला फिरण्याची ग्रिप भेटत नाही. ते आता ते बुश बदलल्यावर तो चालू होऊन जाईल. या शॉपला पण गाळा पडलेला आहे, शॉप पण बदलायचा आहे. बघा, शॉपला गाळा पडलेला आहे बुशिंगमुळे. शॉप आणि बुश दोन्ही बदलणार आहोत. त्याची बुश काढून घेऊया. या ठिकाणी त्याची बुश असते आतमध्ये, ती बुश खोलून घेऊ पहिली आपण. अशी जुनी बुश आहे, पूर्ण घाण जाऊन, डस्ट जाऊन ती खराब झालेली आहे. अशी नवीन बुश येते, ती बुश त्यात आपण टाकणार आहोत. सर्वप्रथमची आपण पूर्ण घाण साफ करून घेऊ त्याच्यामध्ये. फडक्याच्या सहाय्याने पूर्ण घाणची साफ करून घेत आहोत, जेणेकरून नवीन बुशला काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. ही अशी बुश असते, तिला फिटिंग करून घेऊया आतमध्ये. अशा प्रकारे बुश फिट झालेली आहेत. शॉप चेंज करूया आपण. याचा शॉफ्ट असतो त्याचा, हा शॉप चेंज करूया. हा जुना शॉफ्ट आहे, हा तुझ्या साईने हा शॉफ्ट बाहेर काढून घेऊ आपण. असा जुना शॉफ्ट निघालेला आहे, त्याच्या या बाजूने पूर्ण त्याला गाळा पडलेला असल्यामुळे काय होतं की बुश लूज बसते आणि ते चालायला लॉक होऊन जातं. हा नवीन शॉफ्ट आहे,
आपण त्यामध्ये फिट करूया. जसा काढला तसा फिटिंग करायचं हाताच्या साहाय्याने. पॅकिंग वगैरे असं एकदम व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं. अशा हिशोबाने हा शॉप फिट झालेला आहे आतमध्ये. याला थोडं ऑइल देऊन घ्यायचं. टेबल फॅनला 2 बुश असतात. याची फक्त पुढच्याच बाजूची बुश गेलेली आहे, त्यामुळे आपण पुढच्या बाजूची बुश बदलतो. पाठीमागची बुश क्लिअर आहे एकदम, शॉप गेलेला आहे. या साईडला एक बुश असते आतमध्ये. त्याचे परत स्क्रू फिट करून घेऊ. पाहिजे जसे पहिले जसे स्क्रू फिटिंग होते तसे स्क्रू फिटिंग करून घेऊया. सर्वप्रथम आपण 2 स्क्रू लावणार आहोत क्रॉसमध्ये. पहिले चेकिंग करून घेऊया, नंतरचे 2 स्क्रू नंतर काम झाल्यानंतर लावणार आहे आपण. थोडं हातुरीच्या सहाय्याने त्याला थोडंसं बॅलन्स घेऊन टाकायचं. एकदम फ्री झालेले आहेत. त्याला आपण सप्लाय देऊन आता चालू करून बघूया. एकदम व्यवस्थित चालू झालेलं आहेत. तुम्हाला दिसत असेल हा शॉप एकदम व्यवस्थित फिरतोय. पहिल्या शॉपने काय होतं, सप्लाय दिला लॉक होऊन जायचा, तो चालतच नव्हता. हाताने फिरवलं तर चालू व्हायचा बिना सप्लायचा. नंतर सप्लाय दिल्यानंतर तो लॉक व्हायचा. मग आपण आता नवीन शॉट बदलला, नवीन बुश टाकली आहे आणि तो एकदम व्यवस्थित चालू झालेला आहे. एकदम व्यवस्थित चालू झालेला आहे तो. चॅनलला सबस्क्राईब करा. टेबल फॅनमध्ये खूप प्रकारचे पार्ट वापरलेले असतात. शॉफ्ट असतो, बुश असते, मोटर कॉईल असते, स्टेटर वाइंडिंगची, कास्टिंग बॉडी असते, खाली बटन असतात, कॅपॅसिटर असतो. त्याबद्दल आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये वेळोवेळी माहिती देऊच आम्ही तुम्हाला. अशा प्रकारे आपण एकदम व्यवस्थित चालू झालेला आहे. आता आपण याची जाळी वगैरे पाते वगैरे फिट करून बघूया. ही जाळी असेल तशी जाळी फिटिंग करून पाते लावून चेक करूया त्याला आपण. जाळी फिटिंग झालेली आहे. पातं फिट करूया त्याला आपण. इथे एक स्क्रू असतो, शॉपला होल असतं, त्या स्क्रू होलमध्ये स्क्रू टाकून टाईट करून घ्या. एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे.
स्क्रू पूर्ण टाईट करायचा, ढिला सोडायचं नाही, जेणेकरून पातं बेंड चालणार नाही. फुल टाईट करून घ्यायचं ते, जेणेकरून पातं लूज चालणार नाही अशा हिशोबाने. एकदम व्यवस्थित चाललेलं आहे पंखा. कुठल्या प्रकारचा आवाज नाही, काही नाही, एकदम क्लिअर झालेलं आहे चालू. व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.